वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्क फ्रॉम फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर येस, आता आम्ही आलेलो आहे जेवायला बाहेर आणि आमच्या फेवरेट प्लेसवर वराडी वेंचर. तर चला तर मराठी जेवणाचा आनंद घेऊ. खूप दिवसानंतर आम्ही आलेलो आहे ह्या सगळ्या गोष्टी खायला. तर बघ, मोस्टली आम्ही चिकन आणि ह्या सगळ्या गोष्टी खातो. आज मराठी काहीतरी ऑर्डर करू. लेट्स. तर हां, फुल एकच भाजी बोललो होतं. आमचा ऑर्डर प्लेस झालेला आहे आणि बघू आता पुढे कसं जेवण येतं. आणि त्यासोबतच खूप बजेट फ्रेंडली हॉटेल आहे, बट टेस्ट अतिशय सुंदर मिळते. म्हणून इथे घेऊन आली. नो, मूवी कम्प्लिटली बंद आहे. फक्त 2 वेळा भेटते मला टिफिनवर ऑफिसमध्ये जेव्हा मी जातो. आठवड्यातनं 2 वेळा. आता इच्छा होती बट दीपाली नाही म्हणते. ऐकू नाही म्हणते तर नाही. मग डिसिप्लिनमध्ये राहायचं ना. ते तेवढ्या पुरतं वाटतं, नंतर मग तेवढंच वाटतं. बाकी कोणाला टेम्पटेशन्स जरा खूप जास्त आहे. काय खवापोळी खायची होती. दीपाली नाही म्हणत आहे तर प्लॅन कॅन्सल. दीपाली हो बोलली असती तर नक्की, पण तेच एक वेळा जर त्या गोष्टीची चव लागली तर मग तीच गोष्ट हवीशी असते. तर आता सध्या आम्ही गोड खाल्लंच नाही भरपूर दिवसांपासून, तर ती गोष्ट नकोच. 3 आठवडे झाले आपण खाल्लं नाही. 4था आठवडा स्टार्ट झाला. 4th वीक गोड खाल्लेलं नाही. तिला लिंबू हवं आहे. प्रणव अगं त्याने नको खाऊ, हाताने खा. खाते आणि प्रणवची डिश बघा. वाकड नाही आवडलं. काही दिवसाने बाहेर जेवण पण बंद होऊन जाईल. आमचं जेवण आटोपलेलं आहे. अप्रतिम जेवण होतं. आम्ही जेवलो भाकरी, शेवची भाजी, मसाले भात, कढी आणि एंड कशाने केला आपण? काहीच नाही खाल्लं. नो स्वीट. हां, तो थोड्या वेळापुरता एक इच्छा झालेली होती बट आम्ही नाही केलं ऑर्डर. जे ना बघा असं पकडून मला म्हणते क्यूट आहे तू. क्यूटच आहे मॉम. पण क्यूट आहे. येस. चला तर आता ठीक आहे. आम्ही स्वीट नाही खाल्लं तर आता इतकं छान जेवण झाल्यावर एक पान तो बनत आहे. लेट्सी. दीपाली म्हणते की धरमपेठला खूप सुंदर पान मिळते. पण प्रणव बंद झाला असेल. नाही ग, पान ठेले 11 वाजेपर्यंत ओपन राहतं ॲज पर माय नॉलेज. तर तेवढं फिरणं पण होऊन जाईल ना आपलं. जायचं होतं, पोरची स्कूल आहे. जाऊ ना. अर्ध्या तासामध्ये घरी. The next morning. जियाना बाय बाय. आज मूड व्यवस्थित आहे. आज परत सिम घातली. बाय बेटा बाय. टिफिन खाशील? हां हां. चल बाय बेटा बाय. लवकर येशील. हां, छान एन्जॉय करशील. गेली स्कूलला. बॅक टू वर्क. भरपूर सारे कामं आहेत. इथे मी बनवते तूप.
तर प्रणव गेले ऑफिसला, सॉरी प्रणव गेले जियानला स्कूलमध्ये ड्रॉप करायला. 1 तास झालेला आहे. प्रणव तिथेच बसला बिकॉज यानं खूप रडत आहे. तर प्रणवचा कॉल आला होता म्हणून मग आता मला जावं लागेल बिकॉज प्रणवचं ऑफिस आहे. म्हणून आता मग मी थोड्या वेळ तिथे जाऊन बसेल. बघू तिथे जियानाचे काय रिॲक्शन्स असतात. चला जियानाची झाली आहे स्कूल आणि जियाना खूप रडत होती. तर टीचर असे बोलले की अजून वेळ लागेल, थोडे 8 दिवस लागतील तिला सेटल डाऊन व्हायला. तर लेट्स सी, बघू. तोपर्यंत तर हेच रुटीन असणार आहे, हे ना ग. डॅडी आले की मम्मा आणि मम्मा आली की डॅडी. कशी ग तू? असं नाही करायचं जियाना, तू वाट गेले का? खेळशील ना मग आता स्कूलमध्ये उद्या युनिफॉर्म घालून जाशील ना. हा जियाला युनिफॉर्म मिळाले, बुक्स मिळालं है ना जियाना. स्कूलमध्ये जायचंय रोज. हो रेडी होते, छान बाय बोलते, गेट पर्यंत जाते, पण तिथे गेल्याबरोबर लगेच रडणं सुरू करते. काय बुक्स भाई, त्या बुक सोबत एवढं प्रेम आहे, स्कूल सोबत पण कर ना. ते बुक्स घरी घेऊन कोण शिकवणार आहे तुला? हा बघा एवढं तिला एवढी एक्साइटमेंट आहे की कधी ते बुक्स बघते आणि कधी काय करते. चलायचं घरी घेऊन जायचं ना. हो हो चलो. अगं जियाना तुला जरा खूप हेवी आहे ते. मम्मा उचलते ना, थांब ना. मम्मा उचल. हो बाबा चल चल. मग स्कूलमध्ये जाशील ना उद्या? इकडे बघ जियाना, स्कूलमध्ये जाशील ना उद्या? हा हो ना. हो म्हण आधी, हो म्हण. काय आहे जियाना? सगळ्या किट घेऊन परत पण जा. वाव, ही बघ जियानाला स्कूल बॅग. आता ही घेऊन जाशील ना स्कूल मध्ये? सगळ्याचं नाव लिहायला सांगितलं बॅगवर पण. हे स्टिकर्स आहे का? नाही ते सिग्नेचर करून घेते काय काय सामान घेऊन गेले म्हणून. हे सगळे बुक्स जियाना बुक्सवर पाय नाही ठेवायचा, पाय नाही ठेवायचा. पण प्रणव हेच एज आहे त्यांचं, ह्याच एज मध्ये ग्रो होतात. त्यांचं माइंड जे आहे ना डेव्हलपिंग माइंड आहे, तर प्रॉपरली फिक्स होतात सगळ्या गोष्टी. काय अशी विवी अशी रडते? कशी विवी कशी रडते? बापरे, विका कशी रडते हे रडून दाखवलंय तिने. जरा परत एकदा दीदी कशी रडते विवी, आणि जियाना कशी रडते? कशी ते पण सांगायचं ना, जियाना कशी रडते. घरी पोहोचलो. घरी आल्यानंतर आम्ही सगळ्यात आधी बुक्स बघितल्या है ना ग. बडबड बॉल बॉल त्याच्यामध्ये क्रेयॉन्स होते आणि तिला आणि प्रणवला सुद्धा असं वाटलं की ते बॉल आहेत आणि दोघंही जण खेळायला लागले. भारी आहे बाबा तू आणि तुझं डॅडी है ना. हां मग काय. येस आता मी चाललोय भाग्यश्रीताईकडे बिकॉज भाग्यश्रीताईची आज आहे ॲनिव्हर्सरी. तर म्हटलं चला भेटच देऊन देऊया है ना. वेडी मम्माला भेटायला जायचं ना.
चांगलं आहे, सोबत राहतो, जवळ राहतो म्हणून भरपूरचे फायदे आहेत त्या गोष्टींचे, की लवकर भेट होतात आणि कधी एकमेकांच्या घरी जाता येतं. आणि असंही कधी कधी वाटतं की आपला व्यक्ती कोणीतरी जवळ आहे. काय नाही ना स्कूलमध्ये स्टार रडायसाठी रडली ना सियाना म्हणून स्टार मिळाले. शालोम कडे चल चल चल. मम्माकडे बघ. अरे वा. हॅपी अॅनिव्हर्सरी. म्हटलं फोन केल्यापेक्षा तुला भेटायलाच जाते. काय ए मध्या तू येतच तर नाही घरी. स्कूल चालू झाली ना. बघ बघ शालोम तरी येतो, तू येतच नाही. चला तर आता झाली मम्मी आली होती भंडाऱ्यावरनं, ते टिफिन सुद्धा घेऊन आली. आणि काय होतं टिफिनमध्ये आहे चिकन. तर येस आता आम्ही जेवण करू. वाजलेले आहे आफ्टरनूनचे 3:30. तर चिकनसोबत भरपूर काही गोष्टी सुद्धा आलेल्या आहेत, श्रीखंड वगैरे जे आम्ही आता सध्या खात नाही आहे, आणि बिर्याणी सुद्धा त्यासोबत. चला तर आम्ही आता लवकरच टेस्ट करतो आणि त्यानंतर पप्पांना कॉल करू, ती कशी झाली आहे त्यांना फीडबॅक देऊ. कारण एवढ्या मेहनतीने ते बनवतात, तर प्रत्येक गोष्टीचे एफर्ट्स ॲप्रिशिएट झाले पाहिजे असं मला वाटते पर्सनली. चिकन भाकरी नाचणीची, अच्छा मम्मीने टाकल्या. अच्छा अरे वा छान. आणि बिर्याणी, मटन बिर्याणी. आणि जियाना पण खाते चिकन. अरे याची डिश. आणि जियाना काय आहे, आजोबांनी पाठवलं तुझ्यासाठी. हा यम यम. जेव बेटा. तर शॉपमध्ये गेलो होतो मी आणि तिथे लेदरचा सोफा ठेवला होता. त्याचा इतका घाणेरडा वास, तर लेदरचा वास मला जीव मळमळ करत आहे आता. पण हे पुढचं केलं छान त्याने, पण खूप म्हणजे तोच वास फिरत आहे आता. पण म्हणून परफ्यूम वगैरे मारला. चला तर असो जेवण करू. पण चपाती सोबत अजून छान वाटलं. चपाती सोबत ना. चल असू दे, पीस पीस खूप छान. इकडे काय बोलू रे मी तुला. ही पिशवी मी पॅक केली आणि याच्यात काय आहे, फक्त भाजीपाला आहे, काही फ्रुट्स वगैरे आहे, असं थोडंफार सामान आहे. आणि प्रणव बोलतो की 20 किलोची आहे का मग. प्रणव अरे बाबा पण पूर्ण वियर्डो सारखा बिहेव करतेस. ते वेगळं होतं. आई बाबांकडे जाणार होतो पिशवी द्यायला, भाजीचं द्यायला, पण प्रणवचं सुरू आहे ऑफिस आणि बाहेरचं वेदर दाखवतो. खूप छान असा पाऊस येतोय आणि सगळं ब्लर झालंय पुढचं फॉगमुळे. पाऊस आला आहे. प्रणव स्पष्ट बोलते. हा रेन रेन इट्स रेनिंग. मराठीच बोलशील का. तसंच मला मी सांगितलं होतं आईबाबांकडे जायचं होतं, पण प्रणवने एक सोपे उपाय काढलाय त्या. काय प्रणव. पोर्टर. आम्ही इथल्या इथे 1 किलोमीटरच्या डिस्टन्स मध्ये आम्ही पोर्टर यूज करतो. आणि हे नेहमी असतं आईबाबांकडे काही पाठवायचं झालं ना, प्रणव त्याच्यावर सगळ्यात छान सोल्युशन काढतो. पोर्टर मी पाठव. काय तिचं बघा आता काय छान. वाव. पण ह्या सगळ्या बुक्स बघून असं वाटलं ना की एवढूसा जीव आणि एवढ्या साऱ्या बुक्स, काय गरज रे एवढ्या बुक्सची. हा बाय द वे तू कॉम्बिनेशन छान घातलंय ग्रीन. हा ते ओपन नाही होत, तुझी टीचर ओपन करून देईल स्कूल मध्ये. ओपन नाही होत ते. तिला कपडे घालून बघू ना. तिला बुक्सची एक्साइटमेंट आणि तुला तिच्या कपड्यांची. हा बघा आपलं ऑफिस सोडून. अरे ऑफिसचे कामं कर ना लवकर. ते
करून देते ना मी, नावच लिहायचे त्याच्यावर. ऑफिसचे काम उद्या करू. अरे मग पोर्टर कशाला केलं रे बुक प्रणव, आपण जाऊ शकत होतो ना. आता कसं निघणार आहे आपण? कार जियाना माझा फोन घेऊन ये, माझा मोबाईल घेऊन ये हॉल मध्ये. पहिले मोबाईल घेऊन. फोल्डर आहे ना, आणि ह्या किट मध्ये ॲप्रन आहे आणि हे ओपन नाही करून दिले. लेवल 1 लेवल 2 असं आहे ते. मे बी 6-7 मॉड्यूल्स आहे त्याचे. आणि हे बघा, मी मैमला म्हटलं मैम ये घर पे रखना है. मैम बोले आप पढ़ाओगे क्या? आप पढ़ाओ बोले बहुत अच्छे अच्छे. नहीं. अरे बाप रे, गरज आहे पण तू सांग ना मला. हा प्रणव, काय गरज रे? ते माहित पडेल आपल्याला. हो ना, हे स्टिकर बुक्स आहे. हे स्टिकर बुक आहे. ओके, हे स्टिकर बुक असं इथे याचं हे झालंय वाटतंय ना, आविष्कार इसका यहाँ पे हुआ है. आणि बाहेर जर तुम्ही शॉपमध्ये बघाल ना, इथं त्या स्टिकर बुक्स अवेलेबल आहे. आणि ही स्टिकर बुक खूप महाग असते, 250 रुपीजचे अबाऊ आहे. आणि लेकरं एका दिवसात एक बुक यूज करतात. ही आहे स्टोरी बुक. बापरे, एवढा अभ्यास तर आम्ही नव्हता केला जियाना. हा हे घे. काय म्हटलं? असं लिहू का? बरं, ओके सर. इथेच लिहू ना की अजून कुठे? सॉफ्टवेअर इंजिनियर आले, आम्हाला नाव सांगायचं की आता. घे बाबा तू घे. These books belongs to लिहून राहते ना. एवढं आतमध्ये जाऊन बघेल का? हा, हो इथेच ना. हो, आय एम जियानाचा. हे बघा, म्हणून असं चेक कर, कुठे नको लिहू, तिला रागवेल ना. नाही तूच लिहून घे बाबा, तूच लिहून घे. नाही तू. अगं वेळ नाही माझ्याजवळ. नाही घे. मी तिच्या आय कार्ड वर लिहून देतो. ते पाहू दे ना का पोर्टरचं. भजे हो जा. नाही प्रणव, नाही प्रणव प्लीज. बापरे, काय सुंदर क्लाउड वाटत. हा, सगळं ब्लर झालेलं आहे, पूर्ण ब्लर झालेलं आहे. तिकडचं काहीच दिसत नाही. पाऊस आहे दिवाळी. हा, पाऊस येतोय. तसे कशाने गेले ते? टू व्हीलर नाही. हो बापरे. नाही, रेनकोट घालून होते ती. तरी पण ते जवळ येतं. आता बघा कसं वाढतो वेदर फोरकास्ट. मुसळधार पाऊस. खूप छान वाटत आहे. पण म्हणजे वर फ्लॅट घ्यायचे फायदे खूप आहेत, खूप. आवाज नाहीये, एक प्रायव्हसी मिळतं, एक व्ह्यू येऊन जातो, शांत राहतं, सकाळी जास्त वेळ झोपू शकतो. भरपूर काही बेनिफिट्स. पण आपण नाही झोपू शकत. आपण झोपलो ना आल्याबरोबर इकडे. भरपूर वेळ झोपायचे, 9 वाजेपर्यंत. कुठे गेली दीपाली, ए दीपाली. काय पूर्ण ब्लॅक झालेलं आहे ते. मोबाईल मध्ये इतकं छान नाही दिसत आहे, बट असं रिअल मध्ये खूप छान भारी वाटते. आणि आई बाबा ते बघून, नाश्ता बघून मस्त हॅपी होते. प्रॉपर वेळेवर पोहोचत. साठी पाठवलेलं आहे समोसे, कचोरी, आणखी काय जलेबी. तुमच्याकडे पद्धत आहे, पाऊस पडला की लगेच भजे आणि काय शिरा. याला शिरा आवडतो तर ते बनतंच. पण आज काय हे खाल्लं होतं आम्ही, चिकन खाल्ल्यामुळे खूप हेवी झालेलं आहे चिकन. आणि खूप लेट जेवलो, 3:30-4ला जेवण झालेलं आहे. म्हणून असा काही चान्स नाही आहे. रात्री बेबी प्रणवच जेवेल, इथे जेवणार नाही. पण आता आम्ही जाऊ बाहेर. जायचं आहे